मुलांना येऊ का या पद्धतीचे गणित येते. या पद्धतीचे जर गणित असतील तर LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड डावी बाजू घेऊन घ्यायचं, उजवी बाजू दाखवायचं. लिहू आपण उत्तर. LHS LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड डावी बाजू. मराठीत लिहू का असं डावी बाजू, डावी बाजू बरोबर. कोण आहे रे सांगा बघू. साइन स्क्वेअर थीटा बाय cos थीटा प्लस cos थीटा चालते. त्याच्या खाली काय म्हणजे एक असणार आहे. ह्याच्याने इकडं गुणायचं, ह्याच्याने इकडं गुणायचं, ह्याच्याने इकडं गुणला तर काय होणार आहे साइन स्क्वेअर थीटा. चालते का. साइन स्क्वेअर थीटा प्लस ह्याच्याने इकडं गुणला cos स्क्वेअर थीटा छेद दोघांचा गुणाकार काय झालं cos थीटा. चालते का बरोबर. हा के सूत्र लिहून दिला मी. साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू इथं लिहून दिला मी. साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू म्हणा साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू म्हणा साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू म्हणजे वरी काय येणार आहे 1 बाय खाली काय येणार आहे cos थीटा इज इक्वल टू. हे पण सूत्र तुम्हाला लिहून दिला मी. 1 बाय cos थीटा इज इक्वल टू लिहून दिला बघा. 1 बाय cos थीटा इज इक्वल टू 1 बाय cos थीटा. 1 बाय cos थीटा म्हणजे कोण आहे sec थीटा. 1 बाय cos थीटा म्हणजे कोण आहे sec थीटा. म्हणा 1 बाय cos थीटा इज इक्वल टू sec थीटा. 1 बाय cos थीटा इज इक्वल टू sec थीटा. 1 बाय cos थीटा इज इक्वल टू sec थीटा. म्हणजे इथे काय लिहायचं आपल्याला sec थीटा लिहायचं का sec थीटा. हा sec थीटाचा एक sec थीटा म्हणजेच तिकडे डावी बाजू घेतलो होतो त्यावेळेस उजवी बाजू आलाय म्हणून लिहायचं आपल्याला. म्हणून LHS बरोबर RHS म्हणजेच कोण आहे डावी बाजू बरोबर डावी बाजू बरोबर उजवी बाजू. अजून एकदा हे गणित लिहून घ्यायचं. कोण आहे बघ साइन स्क्वेअर थीटा. सांगा मला. साइन स्क्वेअर थीटा बाय cos थीटा प्लस cos थीटा इज इक्वल टू sec थीटा.